ठिपक्यांच्या छोट्या छोट्या रांगोळ्या खूप आवडतात, पण कशा काढाव्यात ते कळत नाही. तर त्यासाठी नक्की बघा मी आणलेल्या या अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या ठिपक्यांच्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे बघा अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या छोट्या छोट्या रांगोळ्या. आता ह्या ज्या रांगोळ्या आहेत बघा, ठिपक्यांच्या रांगोळ्या आहेत. 3x2 ठिपके मी काढून घेतलेले आहेत. आता इथे आपण 3 त्रिकोणाप्रमाणे आकार काढायचे आहेत. तुम्ही बघू शकता, सर्व ठिपके जोडून घ्यायचे आहेत. आता ह्या ठिपक्यांच्या रांगोळ्या कशा अगदी सोप्या असतात बघा. ठिपके जोडायचे असतात आणि ते आपल्याला काही वेगळे आकार त्यामध्ये करायचे नाही, तर आपल्याला ठिपके जोडून काढायचे असतात. आता ह्या रांगोळ्यांमध्ये सुद्धा आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार जसे सुचतील तसे आपण आकार देऊ शकतो. आता जो एक त्रिकोण मी घेतलेला आहे ना, त्याच्या वरच्या बाजूला बघा गोल आकार काढून घेतलेले आहेत. रेषा पुढे वाढवायचे आहेत आणि गोल आकार काढून घेतलेले आहेत आणि तिथे मध्ये एक पान काढून घेतलेलं आहे बघा. दोन्ही रेषांच्या मध्ये पान काढायचं आहे. आता दुसरा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या प्रत्येक कोणावरती 4-4 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. बघा मी तिन्ही कोणांवरती छोटी छोटी फुलं काढून घेतलेली आहेत. थोडा थोडा सफेद रंगच त्यामध्ये आपण भरलेला आहे. आता मध्यभागी आपण बघा रेषा मारून डॉट देणार आहोत. त्या रेषांवरती छोट्या छोट्या रेषा मारायच्या आहेत आणि डॉट द्यायचे आहेत. आता इथे वेगवेगळ्या रंगाचे मी डॉट दिलेले आहेत. जी पानं काढलेली आहेत त्यामध्येही वरती आपण थोडा थोडा सफेद रंग आणि खालच्या बाजूला थोडासा हिरवा रंग भरून घेणार आहोत. आता रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग भरलेले नाहीत, थोडे थोडे रंग भरायचे आहेत. आता मध्ये सुद्धा बघा आपण लाल, हिरवा, पिवळा आणि निळा अशा रंगाचे डॉट दिलेले आहेत. मध्ये आपण एक फुलाप्रमाणेच आकार तयार केलेला आहे मध्ये जो मधला त्रिकोण आहे तिथे. आता इथे फुलांमध्ये थोडा थोडा पिवळा आणि सफेद रंग भरून लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. सोपी आहे बघा ही रांगोळी. फुलांमध्ये छोटे छोटे तुरेसुद्धा काढून घ्यायचे आहेत. आता तीनही फुलांमध्ये मी छोटे छोटे तुरे काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता जवळजवळ आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता बाकीचे ज्या मध्ये रिकामी जागा दिसते त्यामध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत. बघा मी लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. पानांमध्येही एक डार्क रंगाची हिरवी रेषा मारून घेतलेली आहे, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आलेला आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ते सुद्धा मी 3x2 टिपके काढून घेतलेले आहेत. तर सरळ रेषेमध्ये 3 टिपके काढायचे आहेत आणि मध्ये 2 बाजूने 2-2 टिपके काढायचे आहेत. आता हे टिपके जोडून आपल्याला बघा रेषा मारून घ्यायच्या आहेत, टिपके जोडायचे आहेत. आता 2-2 रेषा जोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आपण 2-2 रेषा त्रिकोणाप्रमाणे आकार तयार करून घेतलेले आहेत. आता इथे 3 त्रिकोण तयार झालेले आहेत. आता बरोबर 2 त्रिकोणांच्या मधून आपण एक फांदीप्रमाणे आकार काढणार आहोत. बघा एकाच दिशेला काढायचे आहेत, एकाच दिशेला फांद्या फिरवायच्या आहेत. आता ह्या फांद्यांवरती आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत. बघा मधली पाकळी मी काढून घेतलेली आहेत. आता बाजूला पाकळ्या काढायच्या आहेत. तर इथेही 4-4 पाकळ्यांची फुलं मी काढलेली आहेत. थोडेसे आकार इकडे तिकडे गेले तरी काही हरकत नाही. फायनल रांगोळी आपण जेव्हा बघतो तेव्हा रांगोळी अगदी सुंदर दिसत असते. आता पुढचं जे फांदीचं टोक आहे तिथे आपण एक पान काढून घेणार आहोत. बघा छोटी छोटी पानं काढून घ्यायची आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. रोजची काढण्यासाठी देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते, जास्त काही वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता मध्ये सुद्धा डॉट देऊन मी एक छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त रिकामी जागा मध्ये दिसणार नाही. फुलांमध्ये लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आणखी एक एक कळी फुलांमध्ये काढून घेतलेली आहे, त्यामुळे एक रांगोळीला भरगच्चपणा आला आहे बघा. तर मध्ये मध्ये लाल रंगाचे डॉट देऊन त्याला हिरव्या रंगाने बॉर्डर केलेली आहे. पानांमध्येही आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. आता ज्या फांद्या आहेत त्यालाही सफेद रंगाने छोटे छोटे डॉट काढून पानं काढलेली आहेत. बघा पानांमध्ये डार्क हिरवा रंग मी भरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपली फायनल रांगोळी जवळजवळ तयार झालेली आहे. बघा मध्ये एक एक रेष मारून डॉट दिलेला आहे. तर जे आपण लाल डॉट काढलेले आहे त्याला हिरव्या रंगाने बॉर्डर केलेली आहे. आता जे आपले त्रिकोण झालेले आहेत, वरती थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण लाल रंगाने रेषा
आडव्या रेषा मारून वरती पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत आणि लाल रंगाची जी रेष मारलेली आहे त्यावरती सफेद डॉट देऊन घेतलेले आहेत. रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा 3 बाय 2 टिपक्यांचीच आहे बघा. आता इथे आपण त्रिकोण काढून घ्यायचे आहेत. आता इथे थोड्याशा आतल्या बाजूला रेषा क्रॉस रेषा काढायच्या आहेत बघा. तुम्ही बघू शकता. आतल्या बाजूला थोडंसं वळवून घ्यायचे आहेत आणि त्रिकोण काढायचे आहेत बघा. सर्व रेषा मी आतल्या बाजूला वळवून 2 त्रिकोण काढून घेतलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे आणि दिसायलासुद्धा ही रांगोळी अगदी सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता बघा. आता जे एका त्रिकोणाच्या टोकावरती आपण जे कोण तयार झालेले आहेत तिथे आपण 3-3 पानांप्रमाणे 2 पानं आणि एक मध्ये कळी काढून घेणार आहोत. मध्ये एक पिवळ्या रंगाची कळी काढणार आहोत आणि 2 बाजूला पानं काढून घेणार आहोत आणि उरलेले जे कोण आहेत तिथे आपण 3-3 रेषा मारून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी दाखवलेली आहे बघा आणि अगदी पटकन होणारीच आहे. तर मधली रेष आहे त्यावरती आपण पिवळ्या लाल रंगाने एक कळीप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. जसा मोदक असतो ना त्याप्रमाणे एक आकार तयार करून घ्यायचा आहे आणि बाजूच्या 2 ज्या रेषा काढलेल्या आहेत त्यावरती हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता पानांमध्ये हिरवा रंग भरायचा आहे आणि मध्ये जी आपण कळी काढलेली आहे त्यामध्ये पिवळा रंग आपण भरून घेणार आहोत बघा. आता ही रांगोळी थोडीशी कलरफुल आहे. जास्त कलरचा वापर मी इथे केलेला आहे. मध्ये आपण छोटंसं एक फूल तयार करून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीमध्ये रिकामी जागा जास्त मध्ये दिसणार नाही. मध्ये बघा एक छोटंसं फूल मी तयार करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक कोणावरती सुद्धा आपण छोटे छोटे डॉट देऊन घेणार आहोत निळ्या रंगाने. फुलांमध्ये सफेद रेषा मारून घेतलेल्या आहेत. त्यावरती डॉट दिलेले आहेत बघा. जवळजवळ आपली रांगोळी तयार होत आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देणार आहोत बघा. मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे मी लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता पुन्हा जे कोण तयार झालेले आहेत तिथे सुद्धा बघा पिवळ्या रंगाने कळीप्रमाणे आकार काढायचा आहे आणि मध्ये थोडंसं लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे बघा. ही सुद्धा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर दिसतो आणि अगदी सुंदर आहे बघा. ही रांगोळी अगदी कलरफुल आहे आणि छान दिसते. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या रविवार आहे त्यानिमित्त ही रांगोळी आहे. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा शेवटची जी रांगोळी असते आपली ती दुसऱ्या दिवशी जो वार असतो त्या वाराची असते. तर त्याप्रमाणे ही रांगोळी उद्या रविवार निमित्त ही रांगोळी आहे. जय मल्हारची अशी ही रांगोळी काढलेली आहे. तुम्ही बघू शकता. जो आपला खंडेरायाच्या डोक्यावरती टिळा आहे तो काढून घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा आणि अगदी पटकन होणारीच आहे. तर रविवार निमित्त ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर तुळशीसमोर काढून ठेवली तर खूप शुभ समजलं जातं. दरवाजासमोरसुद्धा तुम्ही पाटावरती काढून ही रांगोळी ठेवू शकता. तर इथे एक छोटासा दिवासुद्धा काढलेला आहे बघा. तुम्हाला जर आवडत असतील रांगोळ्या तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल माझं चॅनल तर नक्की करा. तुम्ही जर फेसबुकवर बघत असाल तर एक लाईक करा आणि तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघता ते सुद्धा तुम्ही मला आवर्जून सांगा. तर बघा इथे एक दिवा काढलेला आहे बघा. छोटासा दिवा काढून घ्यायचा आहे. जसा लांबून दिवा असतो ना त्याप्रमाणे. आता एका ताईंची मला कमेंट आली होती की तुमचं चॅनल किती दिवसामध्ये वॉच टाईम कंप्लीट झाला किंवा सबस्क्रायबर तुमचे किती दिवसामध्ये कंप्लीट झाले. तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की माझे सबस्क्रायबर जे आहे ते 5 महिन्यामध्ये कंप्लीट झालेले आहेत आणि वॉच टाईमसुद्धा 5 महिन्यांमध्ये कंप्लीट झालेला आहे. तर मॉनिटायझेशनसाठी मी अप्लाय केलेला आहे. तर त्या ताईंसाठी मी ही खास माहिती सांगितलेली आहे. नक्कीच त्यांनी जर व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांना ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. आणि आणखी काही तुम्हाला माहिती हवी असेल रांगोळी चॅनलबद्दल तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. त्या ताईंनी सांगितलं की मी खूप साऱ्या रांगोळी चॅनलवाल्यांना विचारलं पण त्यांनी मला कोणतंही उत्तर दिलं नव्हतं. तर तुम्ही मला अगदी हक्काने विचारू शकता आणि संकोचपणे कोणतेही प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं मला जी माहिती आहे त्या जेवढी काही मला माहिती आहे बघा ती माहिती नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल बघा. आता ही सुद्धा रांगोळी आपली फायनल जवळजवळ तयार झालेली आहे. आता
इथे एक त्रिशूलसुद्धा मी काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्रिशूल काढायचं आहे आणि पंचई मल्हार असं लिहून घेतलेलं आहे. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार होत आलेली आहे आणि फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर आहे. बघा, अशा रांगोळ्या जर त्या दिवसाच्या वाराच्या पण रांगोळ्या काढून ठेवल्या तर खूप शुभ मानलं जातं. तुम्ही बघू शकता. तर तिथे 2 फुलंसुद्धा मी काढून घेतलेली आहेत. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.